संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांती दूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मविचार मंचावरती माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित स्थानापन्न पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, मुख्य संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू यश थेरो आणि इतर सर्व माझे सहब्रह्मचारी भिक्खूगण आणि या ऐतिहासिक अशा धम्म परिषदेला उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीर्वाद वचन अर्पण करतो। बार्शी या नगरीमध्ये, जिल्हा सोलापूर, बार्शी या नगरीमध्ये पहिल्यांदाच ही धम्म परिषद संपन्न होत आहे। तसं तर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर अशा प्रकारच्या धम्म परिषदा संपन्न होतात, परंतु बार्शी या आपल्या नगरीमध्ये ही संपन्न होत असलेली धम्म परिषद या सर्व धम्म परिषदांपेक्षा वेगळी आहे। त्याचं वेगळं महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे। म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की बार्शीमध्ये राहणारे तुम्ही लोक, तुम्ही सर्व उपासक आणि उपासिका किती पुण्यवान आहात की या बार्शी नगरीला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे। आणि फक्त पदस्पर्शच झाला नाही, मी हे बॅनर वाचत होतो, देशांतर नामांतर की धर्मांतर, म्हणजे पहिल्यांदा मला आज इथे येऊन हा इतिहास समजला। हे पुस्तक सुद्धा आम्हाला मिळालं, त्या पुस्तकाचं नावच आहे बघा, समग्र विचार नावाचं पुस्तक। 10 मे 1924 रोजी बाबासाहेबांचं एक ऐतिहासिक भाषण या ठिकाणी झालं आणि त्या भाषणाचा मुद्दा होता देशांतर नामांतर की धर्मांतर। आणि बघा खाली लिहिलेलं आहे, धर्मांतराचे सूतोवाच प्रथमतः बार्शी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, उद्धार केला। परंतु या ऐतिहासिक म्हणजे ना भूतो ना भविष्यती रक्ताचा एकही थेंब न सांडता ऐतिहासिक ही धम्म क्रांती बाबासाहेबांनी केली। त्या धम्म क्रांतीचं सूतोवाच, त्या धम्म दीक्षेचा, त्या ऐतिहासिक क्रांतीचे सूतोवाच बाबासाहेबांनी या बार्शी नगरीमध्ये केलेला आहे। ह्या बार्शी नगरीमध्ये म्हणजे त्या धर्मांतराच्या इतिहासाच्या पाऊलखुणा, त्याचं कनेक्शन तुमच्या बार्शी नगरी सोबत आहे। एवढे तरी पुण्यवान बघा।
बार्शी नगरीचं ऐतिहासिक महत्व आहे की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा तर 1935 ला केली होती, पण त्याच्याही अगोदर सुतोवाच बाबासाहेबांनी या बार्शी नगरीमध्ये केलं. ते भाषण मधून वाचलं नाही, ते वाचणार आहे मी. ते अगदी एक 2-3 मुद्दे सापडले, त्या सर्व मुद्द्यांमधून समजलं की बाबासाहेबांनी धर्मांतराचा सुतोवाच या बार्शी नगरीमध्ये केलेला आहे. तो दिवस बघा, ऐतिहासिक दिवस. 100 वर्ष होऊन गेली, 101 वर्ष आहे. या वर्षाचं निमित्त ठेवून मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद त्या काळी 10 मे 1924 ला या ठिकाणी संपन्न झाली आणि बाबासाहेबांचं ऐतिहासिक देशांतर, नामांतर की धर्मांतर या विषयाला अनुसरून ऐतिहासिक भाषण झालं आणि त्याच शतकोत्तर निमित्त साधून आपल्या बार्शीतील सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनी ही धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पहिली ती धम्म परिषद आहे आणि धम्म परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भिक्खूंचं दर्शन व्हावं, पूज्य आणि भिक्खू संघाची धम्मदेशना आपल्या सर्वांना ऐकता यावी, याकरता या सगळ्या धम्म परिषदांचं आयोजन या बार्शीतील आपल्या सर्वांच्या वतीने झालेलं आहे. बघा, आपण फारच पुण्यवान आहात. एकदा मी सर्वांना सूचना करेल की या ऐतिहासिक धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण पुण्यवान असलेले सगळे बार्शीकर एकदा स्वतः एक जोरदार टाळ्या वाजवा. बघा, एवढं सर्व पुण्य आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे. या सगळ्या ऐतिहासिक घटना आहेत, या ऐतिहासिक नोंदी आहेत, जे आपल्या सर्वांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. किती पुण्यवान बघा आपण. या भारतामध्ये सर्वात जास्त जर पुण्यवान लोक कोण आहेत असा जर प्रश्न जर मला कोणी विचारला किंवा तुम्हाला जर कोणी विचारला असेल तर बेधडक सांगायचं, या भारतामध्ये सर्वात जास्त पुण्यवान लोक जर कोणी असतील तर बाबासाहेबांप्रणीत जे बौद्ध झाले ते सर्वात जास्त पुण्यवान आहेत या भारत देशामध्ये. सर्वात जास्त पुण्यवान. किती पुण्य आपल्या पदरी मिळालेलं, किती पुण्य आहे. म्हणजे विचार करा की एक काळ असा होता की बाबासाहेबांना शाळेच्या वर्गात बसून शिक्षण घेता आलं नाही. आज त्याच बाबासाहेबाच्या त्यागामुळं, संघर्षामुळं आज आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत. आणि ज्या रमाईला दवाखान्यात जाऊन स्वतःचा उपचार करण्यात आला नाही, उपचारासाठी पैसे नव्हते, दवाखान्यात जाता आला नाही, आज त्याच रमाईच्या त्यागामुळं, बाबासाहेबांच्या त्यागामुळं आपल्या समाजाचे हक्काचे स्वतःचे 3 स्टार हॉस्पिटल, 5 स्टार हॉस्पिटल आहेत. कारण विचार, बाबासाहेबांना शिक्षण घेता आलं नाही, आज आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत. उपचार घेता आले नाही, आज स्वतःच्या हॉस्पिटल्स आहेत. एवढं मोठं परिवर्तन झालं, एवढा मोठा बदल झाला, एवढं मोठं पुण्य आपल्या सर्वांना लाभलं. हे सर्व काही पुण्य जे म्हणतो आपण, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आणि म्हणून आपल्या प्रत्येक घासावर आणि प्रत्येक श्वासावर केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अधिकार आहे. त्यांच्या त्यागामुळे हे सगळं आपल्याला प्राप्त होत आहे. बघा, काल परवा अगदी बाजूला बघा लातूर आहे, लातूरमध्ये पण धम्म परिषद झाली 25 तारखेला. तिथे आम्ही गेलो, तिथे काही वेळेअभावी आम्हाला बोलता आलं नाही. इथे पण आम्हाला भरपूर बोलायचं होतं, पण आम्ही चर्चा केली. दुपारची वेळ होती, म्हटलं खूप उशीर झाला, आपल्या सर्वांना बोलायचं आहे म्हणून जास्त बोलता येणार नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये एक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी धम्मदेशनेमध्ये मी आपल्या समोर सांगणार आहे. आणि धम्मदेशा समाप्त करा वेळेचं भान ठेवूनच, कारण इतर पण भिक्खू आहेत, त्या सर्वांनाच वेळ मिळावा. याकडे अधिक वेळ न बोलता जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये मी माझे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी प्रकट करणार आहे, सांगणार आहे. बघा बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय त्याग करून, संघर्ष करून आपल्या सर्वांना बुद्धाचा धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर विविध ठिकाणी जाऊन पुन्हा बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता योजना आखतात. बुद्ध धम्माचा प्रचार भारतामध्ये व्हावा, हा भारत बुद्धमय व्हावा, बौद्धमय भारत व्हावा, याकरता विविध योजना आखतात. आणि हे सगळं करत करत पुढील केवळ 50व्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं
महापर्यान होते.